प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात झाला होता? ए. मालेगाव, बी. जुन्नर, सी. बार्शी, डी. बारामती. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. जुन्नर. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याचे तोरण उभारले? ए. प्रतापगड, बी. रायगड, सी. तोरणा, डी. सिंहगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तोरणा. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला कोणता आहे? ए. तुंग, बी. सिंधुदुर्ग, सी. रामशेज, डी. अजिंक्यतारा. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. तुंग. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? ए. संभाजी भोसले, बी. शहाजी भोसले, सी. बाबाजी भोसले, डी. मालोजी भोसले. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. मालोजी भोसले. प्रश्न क्रमांक 5. शिवरायांनी कोणत्या तहात मुघलांना 23 किल्ले दिले होते? ए. दिल्ली तह, बी. पुरंदर तह, सी. तोरणा तह, डी. वारणा तह. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. पुरंदर तह. प्रश्न क्रमांक 6. शिवराय स्वराज्याचे कितवे छत्रपती होते? ए. पहिले, बी. दुसरे, सी. तिसरे, डी. सातवे. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पहिले. अशा रोजच्या व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. प्रश्न क्रमांक 7. रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? ए. जावळी, बी. तोरणा, सी. रायरी, डी. माऊली. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. रायरी. प्रश्न क्रमांक 8. स्वराज्याचे पहिले सरसेनापती कोण होते? ए. तानाजी मालुसरे, बी. येसाजी कंक, सी. हंबीरराव मोहिते, डी. नेतोजी पालकर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. नेतोजी पालकर. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ए. पुरंदर, बी. प्रतापगड, सी. रायगड, डी. राजगड. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. पुरंदर. प्रश्न क्रमांक 10. संभाजी महाराज यांच्या मुलाचे नाव काय होते? ए. तानाजी, बी. बाजीप्रभू, सी. शाहू, डी. दादोजी. तुमचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. शाहू. प्रश्न क्रमांक 11. गड आला पण सिंह गेला यात सिंह कोणाला म्हणतात? ए. जिवा महाले, बी. कोंडाजी फर्ज, सी. शिवा काशीद, डी. तानाजी मालुसरे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते? ए. तुळजाबाई, बी. भवानीबाई, सी. सावित्रीबाई, डी. राजकुमारबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. भवानीबाई.
प्रश्न क्रमांक 13. महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? ए. प्रचंडगड, बी. प्रतापगड, सी. कालीगड, डी. वरील पैकी नाही. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. प्रचंडगड. प्रश्न क्रमांक 14. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? ए. 3, बी. 5, सी. 7, डी. 8. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. 8. प्रश्न क्रमांक 15. शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? ए. पुतण्या, बी. भाऊ, सी. वडील, डी. वरील नाही. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. वडील. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? ए. सोयराबाई, बी. लक्ष्मीबाई, सी. पुतळाबाई, डी. सईबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. लक्ष्मीबाई. प्रश्न क्रमांक 17. शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता? ए. सोयराबाई, बी. सईबाई, सी. पुतळाबाई, डी. कांतीबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. सोयराबाई. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुली होत्या? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. 5. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचे दूध पाजून लहानाचं मोठ कोणी केले? ए. सईबाई, बी. पुतळाबाई, सी. धाराऊ, डी. जिजाऊ. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. धाराऊ. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते? ए. राजाराम राजे, बी. शहाजी राजे, सी. संभाजी राजे, डी. बाबाजी राजे. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. राजाराम राजे. प्रश्न क्रमांक 21. शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? ए. बिजापूर, बी. विजापूर, सी. आदमपूर, डी. रायपूर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. विजापूर. प्रश्न क्रमांक 22. शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता? ए. सोयराबाई, बी. कांतीबाई, सी. पुतळाबाई, डी. सईबाई. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. सोयराबाई. प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाऊ होते? ए. 2, बी. 5, सी. 1, डी. 3. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. 1. प्रश्न क्रमांक 24. पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले दिले?
ए 30, बी 25, सी 24, डी 23. उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 23. प्रश्न क्रमांक 25. कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कशामुळे ठेवण्यात आले होते? ए जेधे वीरमरण, बी तानाजी वीरमरण, सी कान्होजी वीरमरण, डी वरीलपैकी सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तानाजी वीरमरण. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? ए रायरेश्वर, बी तोरणा, सी अलीगड, डी प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए रायरेश्वर. प्रश्न क्रमांक 27. पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? ए ब्रिटिश, बी औरंगजेब, सी आदिलशहा, डी वरील सर्व. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. प्रश्न क्रमांक 28. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? ए 270, बी 360, सी 250, डी 370. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 360. प्रश्न क्रमांक 29. महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते? ए तानाजी, बी बाजीप्रभू, सी दादोजी, डी शहाजी. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी दादोजी. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता? ए 3 एप्रिल 1680, बी 9 एप्रिल 1680, सी 6 एप्रिल 1680, डी 4 एप्रिल 1680. या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.